पुणे शहराची वैभवशाली आणि ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक 31 तासांनंतर अखेर संपलेली आहे। मी आता पुण्यातील अलका चौकात आहे। अगदी काही वेळापूर्वीच आता मानाचे गणपती असतील त्यासोबतच सगळे गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन आता पार पडलेलं आहे। काल 9:30 वाजता मानाचा पहिला म्हणजे कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर आता शेवटचं मंडळ जे आहे ते अलका चौकातून पुढे सरकलेला आहे। आपण आता पाहतो इथे जे सगळे पोलीस आहेत तर ते पुण्याचे सहपोलीस आयुक्त जे आहेत रंजन कुमार शर्मा हे या सगळ्या पोलिसांना जे आहेत ते काही सूचना देत आहेत आणि त्यांच्या हे करताना आपल्याला इकडे पाहायला मिळतात। तसेच जे भाविक आहेत जे गणपती बघायला आले होते ते सुद्धा इथे आता जमलेले पाहायला मिळतात। काल 9:30 वाजता सुरू झालेली गणपती बाप्पांची मिरवणूक जी आहे यामध्ये मानाचे 5 पहिले जे गणपती होते तर त्यांचा साधारण 5:15च्या सुमारास विसर्जन झालं होतं आणि त्यानंतर बाकीचे गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन झालं। आपण पाहतो आता इथे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत। ते सुद्धा काल इकडे विसर्जन मिरवणुकीच्या इकडे होते। काल तुम्ही सगळेच जण इकडे विसर्जन मिरवणुकीच्या इथे होतात, कसा अनुभव होता एकूणच कालचा? खूप छान अनुभव मिळाला मला। आम्ही सकाळपासून इथं मंडळापासून सुरुवात केली आणि किती कष्ट जरी झाले तरी ते आनंदामध्ये सगळं विसरून गेलं जातं माणूस। तुम्ही काय सांगाल? आपला घरचा बप्पा सोडून आपण इथे कामावर असतो, आपण इकडेची सुरक्षा करतो, कालचा एकूणच काय अनुभव होता तुमचा? काय नाही, सगळे 2 दिवस इथेच घालवले आम्ही, घरी नाही गेलो। किती वाजता आलेला तुम्ही? सकाळी 2 वाजता, दुपारी 2 वाजता। तर इथे आपण पाहतोय प्रत्येकाच्याच घरचा बप्पा असतो, मात्र पोलीस असतील किंवा इतर जे व्यवस्था असते, सुरक्षा यंत्रणा असते, तर हे सगळेच जण काल सकाळपासून या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत होते, रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत होते। जवळपास 8,000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकींना आपल्याला पाहायला मिळाला। ढोल ताशांचा गजर असेल, त्यासोबतच विविध प्रकारचे देखावे असतील, फुलांची आरास असणारे रथ असतील, अशा वेगवेगळ्या रथांमधून या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता पार पडलेली पाहायला मिळते। गणपती जेव्हा सुरू झाले त्यानंतर सुरुवातीला 1948 साली आपण पाहिलं की ही मिरवणूक जी आहे ती 6 तासांची होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय जवळपास आतापर्यंतचा सगळ्यात हायस्ट म्हणजे 33 तास चाललेली मिरवणूक होती आणि त्यानंतर आजची जी आहे ती 31 तास मिरवणूक सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळाली। प्रचंड आनंदाचं वातावरण होतं। खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक गणपती महोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून यंदाच्या वर्षी डिक्लेअर केला होता। त्यामुळं पुणे शहरामधला गणपती महोत्सव अतिशय एक आगळा आणि वेगळा असतो। लाखो पुणेकर आणि पुण्यातून बाहेर आलेल्या अनेक गणेश भक्तांनी याची संधी घेतलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच हा उत्सव अतिशय लाख मोलाचा होता। पुणेकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। पोलीस दलाने आणि पुणे महापालिका प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं होतं, त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।